नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शाह आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो। मित्रहो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट फर्स्टमध्ये आपण ऑडिट ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन याचा अभ्यास केला। यामध्ये कोणकोणत्या इन्स्टिट्यूशन्स या एज्युकेशनल या कॅटेगरीमध्ये येतात आणि त्यांचे क्लासिफिकेशन्स काय राहतात किंवा कोणकोणत्या प्रकारे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स डिवाइड केल्या आहेत याचा अभ्यास केला। तसेच ऑडिटरने ऑडिट करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा ते महत्त्वाच्या गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे याचाही अभ्यास आपण पहिल्या पार्टमध्ये केला। आज आपण पार्ट सेकंड म्हणजेच रिसीट अँड पेमेंट्स याचा अभ्यास करणार आहोत। ऑडिटरने एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये असणारे रिसीट्स किंवा येणारे रिसीट्स आणि होणारे पेमेंट्स याचं रेकॉर्डिंग कशा पद्धतीने केलं जातं किंवा त्याचं ऑडिट कशा पद्धतीने करायचं आहे याचा अभ्यास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रहो, आपल्याला सुरुवातीला रिसीट्स कोणते आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे। म्हणजे ऑडिटरला हे समजणं गरजेचं आहे की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये रिसीट्स किंवा येणारे पैसे हे कोणकोणत्या हेडखाली येतात किंवा कोणकोणत्या पद्धतीने कशासाठी म्हणजे कोणकोणते गोष्टी त्या ठिकाणी येत राहतात। पहिला आहे ॲडमिशन फी, दुसरा आहे ट्यूशन फी, तिसरा आहे गव्हर्नमेंट ग्रँट्स, त्यानंतर डोनेशन रिसीव्ड, हॉस्टेल फी येते, लेट फी किंवा फाईन त्या ठिकाणी स्टुडंट्सकडून वसूल केला जातो आणि अदर इन्कम्स। अशा वेगवेगळ्या हेड्सखाली हे रिसीट्स येत राहतात। आता हे रिसीट्स हे इतर ठिकाणी वेगळे राहतात। म्हणजे ट्रेडिंग बिझनेसमध्ये सेलिंग ॲक्टिव्हिटी असते, त्यामुळे सेल्स हा एक रिसीटचा पार्ट राहतो त्या ठिकाणी। परंतु त्या ठिकाणी ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, कोर्सला ॲडमिशन घेतलं जातं, त्यामुळे या ठिकाणी जे काही रिसीट्स आहेत तर ते या फॉर्मॅटमध्ये येत राहतात। पहिला मुद्दा आहे ॲडमिशन फी। ऑडिटरने काय चेक करणं गरजेचं आहे तर ॲडमिशन फी ही त्या ठिकाणी प्रॉपरली डिपॉझिट होते का, प्रॉपरली कलेक्ट केली जाते का, त्याचं रेकॉर्डिंग प्रॉपरली केलं जातं का, त्यासाठी ज्या काही पावत्या आहेत, जे काही रिसीट्स आहेत त्या ठिकाणी ते रिसीट्स हिशोबासाठी मेंटेन केले जातात का, त्याची पावती ज्यावेळेस एखादा विद्यार्थी ॲडमिशन घेतो तर ॲडमिशनची फी भरल्यानंतर त्याची रिसीट्स एक काउंटर फाईल आणि त्याची एक दुसरी पावती ही विद्यार्थ्याला दिली जाते का, हे त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। दुसरं, या ठिकाणी ज्यावेळेस एखादी काउंटर फाईल विद्यार्थ्याला पोचपावती स्वरूपात दिली जाते त्यावरती कोणत्या व्यक्तीची सिग्नेचर आहे, म्हणजे प्रिन्सिपल अथॉरिटी कोण आहे किंवा सिग्नेचर अथॉरिटी कोण आहे, डायरेक्टर जो आहे इन्स्टिट्यूशनचा जो डायरेक्टर आहे त्याची सही आहे का, किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल्स असतील तर त्यांची सही आहे का, किंवा शाळा असेल तर मुख्याध्यापक यांची सही त्या ठिकाणी आहे का, हे पाहणं गरजेचं आहे। त्याने आणखीन एक गोष्ट त्या ठिकाणी कन्फर्म करायला पाहिजे की जी फी त्या ठिकाणी मिळते ही प्रॉपरली त्या ठिकाणी यूज होणार आहे किंवा त्या हेडखाली जाणार आहे किंवा त्याचा कॅपिटल फंड तयार होणार आहे का, किंवा जर होणार असेल तर त्याचं अकाउंटिंग त्या पद्धतीने झालेलं आहे का, हे त्या ठिकाणी ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे। दुसरं आहे ट्यूशन फीज। ट्यूशन फीच्या बाबतीमध्ये ऑडिटरने हे माहिती करून घेतलं पाहिजे की ट्यूशन फी नक्की काय। आता ट्यूशन फी म्हणजे काय, जर स्कूल असेल कॉलेज असेल तर त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी ॲडमिशन घेतात आणि त्या ॲडमिशनच्या बदल्यात त्यांना जो कोर्स शिकवला जातो तो त्या शिकवण्याची फी म्हणजेच ती काय असणार आहे, ट्यूशन फी। कोर्सला ॲडमिशन घेण्याची फी म्हणजे ॲडमिशन फी, परंतु कोर्सला जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणाची फी म्हणजे काय असणार आहे, ट्यूशन फी। तर या ट्यूशन फीचं सुद्धा ॲडमिशनच्या फीमध्येच समावेश केलेला असतो, परंतु या ठिकाणी सेपरेट हेडिंगद्वारे त्याचं रेकॉर्डिंग होणं गरजेचं आहे। म्हणजे ॲडमिशन घेताना एक रक्कम 5,000 10,000 अशी रक्कम ॲडमिशन फी स्वरूपात घेतली जाते, परंतु प्रॉपरली जर विचार केला आणि त्याचं प्रॉपरली क्लासिफिकेशन करून अकाउंटिंग करायचं म्हटलं तर ॲडमिशन फी ही नाममात्र असते, 100 रुपये 200 रुपये। ट्यूशन फीचा पोर्शन हा ॲडमिशनच्या फीमध्ये जास्त असतो, त्यामुळे त्याचं प्रॉपरली क्लासिफिकेशन होणं गरजेचं आहे। त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे की ट्यूशन फी ज्यावेळेस मी सुरुवातीला सांगितलं की मिनिट्स बुक्समध्ये त्याचं मेन्शनिंग होणं गरजेचं आहे की ट्यूशन फी घेण्यासाठी किती अमाऊंट त्या ठिकाणी ट्यूशन फी म्हणून घेतली पाहिजे, प्रॉपरली तेवढीच अमाऊंट ट्यूशन फी म्हणून घेतलेली आहे का,
काही विद्यार्थ्यांना कन्सेशन दिलं असेल तर ते कन्सेशन देण्याचा अधिकार आहे का, तो किती दिला पाहिजे, हे त्या ठिकाणी प्रॉपरली पाहणं गरजेचं आहे. ऑडिटरने हे बघितलं पाहिजे की जी काही फी त्या ठिकाणी स्ट्रक्चर स्वरूपात ठरलेली आहे ती अप्रूव्ड आहे का. अप्रूव्ड मीन्स त्याला मान्यता आहे का हे बघितलं पाहिजे. त्यानंतर त्याने हे बघितलं पाहिजे की जी फी कलेक्ट झालेली आहे ती फी रजिस्टरला मेंटेन केलेली आहे का, रजिस्टरला रेकॉर्ड केलेली आहे का, आणि ती रेव्हेन्यू फ्रॉम दी सोर्स असं त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेलं आहे का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑडिटरने ट्युशन फीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस विचार करण्याची वेळ म्हणजे ऑडिट करण्याची वेळ येते त्यावेळेस त्या संदर्भामध्ये जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, विद्यापीठाचे रूल्स रेग्युलेशन्स असतील, कॉलेजचे रूल्स रेग्युलेशन्स असतील, किंवा UGCचे रूल्स रेग्युलेशन्स असतील, किंवा लोकल अथॉरिटीने म्हणजे गव्हर्निंग काउन्सिलने, लोकल बॉडीने जे काही रूल्स रेग्युलेशन्स बनवलेले आहेत ते रूल्स रेग्युलेशन्स फॉलो केले जात आहेत का, हे देखील त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे गव्हर्नमेंट ग्रँट्स. गव्हर्नमेंटची ग्रँट कोणत्या कोर्सला आहे, ती किती प्रमाणात आहे, गव्हर्नमेंट ग्रँट्स कशासाठी मिळालेले, कोर्ससाठी मिळालेले आहे का, खर्चासाठी मिळालेले आहे का, किंवा एखादी असेट परचेस करण्यासाठी मिळालेले आहे, किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी गव्हर्नमेंट ग्रँट मिळालेली आहे का, याचा विचार करून त्या ठिकाणी त्याची एंट्री झालेली आहे का, प्रॉपरली त्याच पद्धतीने अकाउंटिंग दिसतंय का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट ग्रँट कोणत्या टर्म्स अँड कंडिशन्सप्रमाणे मिळालेली आहे याचा विचार करून ती ग्रँट त्याच कारणासाठी युटिलाइज झालेली आहे का, जर युटिलाइज झालेली नसेल तर ती ग्रँट परत पाठवलेली आहे का, हे देखील त्या ठिकाणी रेकॉर्ड पाहणं ऑडिटरचे काम आहे, किंवा ऑडिटरने या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. यासाठी बऱ्याच वेळा बँक पासबुक चेक करावं लागतं, कॉलेजचं किंवा स्कूलचं जे काही कॅशबुक आहे त्या ठिकाणी त्याची एंट्री झालेली आहे का हे चेक करावं लागतं, किंवा एखाद्या कॉन्फरन्ससाठी वर्कशॉपसाठी ग्रँट मिळालेली असेल, एखाद्या असेटसाठी ग्रँट मिळाली असेल तर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स त्या संदर्भामधले ते चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर डोनेशन. काही संस्थांना डोनेशन घेणं हे अलाउड केलेलं असतं गव्हर्नमेंटने. तर संस्था जर डोनेशन घेत असेल तर त्या डोनेशनच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रोव्हिजन्स फॉलो केलेल्या आहेत का, इन्कम टॅक्सच्या अधिकृत सूचना ज्या आहेत, कमिशनरकडून आलेल्या ज्या काही सूचना आहेत त्यांचं पालन केलं जात आहे का, प्रॉपरली त्याचं रेकॉर्डिंग मेंटेन केलं जात आहे का, डोनेशन देणाऱ्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी आहे का, डोनेशन कधी दिलं, किती तारखेला दिलं, कॅशमध्ये किती दिलं, चेकने किती दिलं, अकाउंटला ऑनलाईन ट्रान्सफर कशा पद्धतीने झालं, किंवा त्या व्यक्तीला त्याचे रिसिट्स दिले जातात का, डोनेशन आपण कशासाठी गोळा केलं आहे, डोनेशन कशासाठी युटिलाइज केलेलं आहे, या देखील गोष्टी त्या ठिकाणी ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. म्हणजे रिसिट्समध्ये डोनेशन कधी आलं, कोणाकडून आलं, हे देखील त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, ऑडिटरने या गोष्टी बघत असताना डोनेशन घेणं अलाउड आहे का नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर हॉस्टेल. जर स्कूल कॉलेजेस असेल आणि त्यांचे हॉस्टेल्स असतील तर त्या हॉस्टेलची फीसुद्धा रिसिट्समध्ये येत असते. तर एखाद्या विद्यार्थ्याने हॉस्टेलला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याचे जे काही चार्जेस आहेत, ॲकोमोडेशन चार्जेस असतील, तिथले मेसचे चार्जेस असतील, तर ते हॉस्टेल फीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत का, आणि जर ते केले असतील तर त्याचं सेपरेशन करणं गरजेचं वाटतं आहे का, आणि जर वाटत असेल तर त्या पद्धतीने रजिस्टर्समध्ये त्याचं अकाउंटिंग केलेलं आहे का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा हॉस्टेल चार्जेस हे सेपरेट रजिस्टर्समध्ये मेंटेन केलेले असतात, हॉस्टेल ॲकोमोडेशन चार्जेस हे देखील सेपरेट मेंटेन केलेले असतात, मेसचे चार्जेस अशा पद्धतीने सेपरेट हेड्स करून त्या ठिकाणी त्याचं अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. आणि हे ऑडिटरने केलेलं आहे का, त्याची व्हाउचर एंट्री झालेली आहे का, कॅशबुकला रेकॉर्डिंग आहे का, त्याची काउंटर फॉईल किंवा त्याची काउंटर रिसिट्स ही इश्यू केलेली आहे का, या सर्व गोष्टी ऑडिटरने रिसिट्स चेक करत असताना करणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे फाईन किंवा लेट फी. बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थी ॲडमिशन घेत असताना किंवा परीक्षेचा फॉर्म भरत असताना दिलेल्या मुदतीमध्ये त्या फॉर्म भरला जात नाही, तर अशा वेळेस लेट फी किंवा फाईन हा त्यांना चार्ज केला जातो. तर अशा वेळेस ऑडिटरने हा लेट फी किंवा जो काही फाईन चार्ज केलेला आहे हा प्रॉपरली कलेक्ट झालेला आहे का नाही त्याचं प्रॉपरली अकाउंटेड म्हणजे तो अकाउंटिंग एंट्रीज करताना
तो फाईन किंवा लेट फी या कॅटेगरीमध्ये रेकॉर्ड केलेला आहे का हे पाहणं गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा ॲडमिशन फी किंवा एक्झाम फी या कॅटेगरीमध्येच जर लेट फी हे सुद्धा ॲड करून जर घेतलं तर ते टॅली होणार नाही. एक्झाम फी सेपरेट आणि एक्झाम फी लेट भरल्यामुळे लेट फी किंवा फाईन जर चार्ज केला असेल तर त्याची रक्कम ही सेपरेट अकाउंटिंगद्वारे रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ते केलेलं आहे का हे देखील ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. त्या संदर्भात अथॉरिटीची परवानगी घेतलेली आहे का, म्हणजे फाईन चार्ज करत असताना किंवा लेट फी घेत असताना अथॉरिटीने याला मान्यता दिलेली आहे का, त्यासाठी सेपरेट बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेलं आहेत का हे देखील ऑडिटरने पाहिलं पाहिजे. यानंतर ऑदर इन्कम्स. आता ऑदर इन्कम्समध्ये प्रत्येक संस्थेला ऑदर इन्कम स्वरूपामध्ये जर विचारात घेतलं तर संस्थेकडं जो काही पैसा येतो ती संस्था इन्व्हेस्ट करत असते आणि इन्व्हेस्ट केलेला जो काही पैसा आहे त्याच्यावरती इंटरेस्ट मिळतो, काही वेळेस डिव्हिडंड मिळतो किंवा एखादी प्रॉपर्टी किंवा एखादी असेट संस्थेकडे असेल आणि ती यूज करायला दुसऱ्याला दिली असेल तर त्या ठिकाणी रेंट आपल्याला मिळत राहतं. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळतं की कॉलेज कॅम्पसमध्ये कॅन्टीन आहे, कॉलेज कॅम्पसमध्ये झेरॉक्स प्रिंटिंग मशीन आहे, कॉलेज कॅम्पसमध्ये कन्झ्युमर स्टोअर्स आहे, ग्राहक भांडार आहे, पतसंस्था आहे. म्हणजे कॉलेज प्रिमायसेसमध्येच याच फॅसिलिटीज जर प्रोव्हाइड केल्या असतील तर या फॅसिलिटीजद्वारे कॉलेजला किंवा संस्थेला काही रेंटल इन्कम मिळत असतो. तर हा रेंटल इन्कमसुद्धा कॉलेजचे रिसिट्स समजले जातात. हे ऑदर इन्कम्स आहेत. तर हे ऑदर इन्कम्स कोणकोणत्या मार्गाने मिळालेले आहेत त्याचं प्रॉपरली रेकॉर्डिंग प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये प्रॉपर रजिस्टर्समध्ये केलेलं आहे का नाही हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ऑडिटरने रिसिट्सचं चेकिंग केलं पाहिजे. यानंतर पेमेंट्स. तर आता कोणकोणत्या पद्धतीचे पेमेंट्स असतात. जनरली काही कॉमन एक्सपेन्सेस राहतातच, जसं की सॅलरी अँड अलाउन्सेस. म्हणजे तर कॉलेज म्हटलं, स्कूल म्हटलं की त्या ठिकाणी शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, नॉन टीचिंग स्टाफ आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे किंवा लॅबमध्ये काही आहे, शिपाई आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, सिक्युरिटी गार्ड्स आहेत. या ठिकाणी या सगळ्यांना काय करावं लागतं, सॅलरी द्यावी लागते, अलाउन्सेस द्यावा लागतो. तर त्या संदर्भामध्ये प्रत्येकाची कॅटेगरीनुसार सॅलरी दिली जाते का, त्यांचा रेग्युलर अटेंडन्स रेकॉर्ड केला जातो का हे देखील पाहणं गरजेचं आहे. काही ठिकाणी सॅलरीसाठी सेपरेट ग्रँट मिळते. तर सॅलरीसाठी मिळालेली ग्रँट ही त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला ज्यावेळेस सॅलरी अदा केली जाते, दिली जाते, त्यावेळेस ती जी काही ग्रँट आहे ती युटिलाइज केलेली आहे का हे देखील ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर परचेस ऑफ फिक्स्ड ॲसेट. एखादी ॲसेट परचेस करताना सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, पेमेंट करावं लागतं. म्हणजे आता कॉलेजच्या दृष्टिकोनातून जर फिक्स्ड ॲसेट म्हटलं तर बिल्डिंग ही सर्वात मोठी फिक्स्ड ॲसेट आहे. प्लेग्राऊंड ही सर्वात मोठी ॲसेट आहे. लायब्ररीमध्ये वापरलं जाणारं फर्निचर ही सुद्धा एक महत्त्वाची ॲसेट आहे. प्रत्येक वर्गामधले बेंचेस, ब्लॅकबोर्ड्स, डायस हे सगळ्या फिक्स्ड ॲसेट्स किंवा फर्निचरमध्ये फर्निचर हे सगळं काय आहे, फिक्स्ड ॲसेट कॅटेगरीमध्ये येणार आहे. किंवा ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं जातं ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग जी आहे त्या बिल्डिंगमध्ये जे काय ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर उभं केलेलं आहे, ऑफिसचं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे, फर्निचर्स आहेत किंवा स्टोअर रूम आहे, जे काही रेकॉर्ड्स मेंटेन करायचे त्यासाठी कबर्ड्स आहेत, तर हे सगळ्या काय आहेत, फिक्स्ड ॲसेट्स आहेत. काही ठिकाणी मल्टीपर्पज हॉल असतात गॅदरिंग्स वगैरे घेण्यासाठी, तर ही सुद्धा त्या ठिकाणी फिक्स्ड ॲसेट दिसून येते. तर अशा काही फिक्स्ड ॲसेट्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पेमेंट करावं लागतं. तर ऑडिटरने हे पाहणं गरजेचं आहे की फिक्स्ड ॲसेट घेण्यासाठी ठराव केला होता का, त्याला मान्यता घेतली होती का, टेंडर मागवले होते का, फिक्स्ड ॲसेट घेण्याचा निर्णय जो झालेला आहे याच्यावरती सही करण्याचा अधिकार कोणाला आहे, पेमेंट करण्याचा अधिकार कोणाला आहे, यासाठी सेपरेट मीटिंग घेतली होती का, म्हणजे परचेस कमिटीची मीटिंग झाली होती का, गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग झाली होती का, किंवा लोकल अथॉरिटीची लोकल बॉडीची मीटिंग झाली होती का. या सर्व गोष्टी ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच खर्च झालेला आहे हे खात्री करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्कॉलरशिप. आता स्कॉलरशिपसुद्धा बऱ्याच वेळा कॉलेज स्वतः विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते, बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटकडून स्कॉलरशिप येते आणि मग नंतर ती स्कॉलरशिप काय करावी लागते, इश्यू करावी लागते किंवा पेमेंट्स करावे लागते. तर जी स्कॉलरशिप ज्या ज्या कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना मिळालेली आहे त्या कॅटेगरीनुसार ती पेमेंट करण्यात आलेली आहे का,
त्याचे चेक्स दिलेले आहेत का, डी दिलेला आहे का, त्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा केलेले आहे का, रोख स्वरूपामध्ये दिलेले आहे, हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर स्कॉलरशिपच्या रिसिट्सवर किंवा स्कॉलरशिपच्या त्या स्टेटमेंटवरती मिळालेल्या व्यक्तीकडून म्हणजे स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्याकडून सही घेण्यात आलेली आहे का, हे देखील त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. दुसरा भाग, कोणत्या कॅटेगरीला किती स्कॉलरशिप आहे किंवा कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या किती रकमेची स्कॉलरशिप मिळते आणि त्यानुसारच ती स्कॉलरशिप देण्यात आलेली आहे का, सर्व नियमांचं पालन करून ती स्कॉलरशिप दिलेली आहे का, हे देखील त्या ठिकाणी ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर प्राइजेस अँड अवॉर्ड्स. आता कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राइज डिस्ट्रीब्युशन्स असतात किंवा अवॉर्ड्स दिले जातात. ॲन्युअल फंक्शन्स असतात, गॅदरिंग्स असतात किंवा कॉम्पिटिशन्स असतात किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप सेमिनार ऑर्गनाईज केलेले असतात, याच्यामध्ये विनर्स असतात आणि त्या संदर्भामध्ये काही अवॉर्ड्स दिले जातात. काही ठिकाणी रिसर्च चालतो, त्या रिसर्चच्या संदर्भामध्ये अवॉर्ड्स दिले जातात. काही जर कॉम्पिटिशन्स असतील तर त्याच्यामध्ये प्राइसेस डिस्ट्रीब्युशन केलं जातं. फर्स्ट रँकर, सेकंड रँकर त्या ठिकाणी त्यांना स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये NCC असेल, NSS असेल किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील, याच्यामध्ये जे काही पार्टिसिपेट करणारे स्टुडंट्स आहेत यांना काही प्राइज डिस्ट्रीब्युशन्स केले जातात. तर हे सुद्धा काही रक्कम असू शकते किंवा वस्तू स्वरूपामध्ये दिले जाऊ शकतं. मोमेंटोज असू शकतो, याच्यावरती सुद्धा काही खर्च होऊ शकतो. तर या खर्चाला मान्यता आहे का, हे पाहिलं पाहिजे. खर्च त्याच पद्धतीने केलेला आहे का, त्याचं रेकॉर्डिंग प्रॉपरली त्या सेक्शनखाली झालेलं आहे का, त्या हेडिंगखाली त्या रजिस्टरला रेकॉर्ड झालेलं आहे का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा असंही होतं की एखादी व्यक्ती संस्थेला सांगते की माझ्या वतीने पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याला एवढे पैसे, म्हणजे ती व्यक्ती कॉलेजला पैसे देते आणि कॉलेज त्या व्यक्तीच्या नावाने त्या विद्यार्थ्याला ते प्राइज डिस्ट्रीब्युशन देत असतो. म्हणजे हे करत असताना ह्याचं प्रॉपरली कुणाकडून कुणाच्या प्रित्यर्थ हे बक्षीस आहे याची नोंद त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याचं अकाउंट त्या ठिकाणी सेपरेट मेंटेन करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा प्राइज फंड तयार केला जातो आणि त्या फंडला रक्कम जमा केली जाते आणि तो फंड इन्व्हेस्ट करून त्याच्यावरती जे व्याज येतं त्या व्याजातून हे प्राइज अँड अवॉर्ड्स दिले जातात. जर असं काही केलं असेल तर ते ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे की फंड किती जमा झाला, तो किती इन्व्हेस्ट केला, त्याच्यावरती व्याज किती आलं, त्या व्याजातून किती खर्च केलेला आहे, हे देखील ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. आता इथं जर बघितलं तर काही खर्च हे भांडवली स्वरूपाचे दिसून येतात, तर काही खर्च हे महसुली स्वरूपाचे म्हणजे रेव्हेन्यू या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे काही एका विशिष्ट वर्षापुरते, एका विशिष्ट कॉन्फरन्सपुरते, एका महिन्यापुरते, 4 महिन्यापुरते असे काही एक्सपेन्सेस दिसून येतात. तर काही खर्चाचा जो विचार आहे हा पुढं 5 वर्ष 10 वर्षाचं बिल्डिंग बांधली तर ती पुढं 5 वर्ष 10 वर्ष त्याचा फायदा होणार आहे. फर्निचर घेतलं 5 वर्षासाठी त्याचा फायदा येणार आहे. डिजिटल बोर्ड असेल, टेलिव्हिजन घेतला असेल तर त्याचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त कालासाठी होणार आहे. परंतु काही खर्च हे एका विशिष्ट 1 वर्षाच्या आतले असतात, तर त्याचं प्रॉपरली क्लासिफिकेशन करून रेकॉर्डिंग होतं आहे का, हे ऑडिटरने खात्री करणं गरजेचं आहे. मग जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला न दाखवता त्याचं रेकॉर्डिंग कोणत्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी त्याचं रेकॉर्डिंग होत आहे का. जो काही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा रिसिट अँड पेमेंट्समध्ये दिसतोय का, हे त्या ठिकाणी ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. आणि अदर एक्सपेन्सेस, जसे अदर इन्कम्स असतात तसेच अदर एक्सपेन्सेस म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल असेल, टेलिफोन बिल असेल, स्टेशनरी असेल, अशा अनेक प्रकारचे जे काही एक्सपेन्सेस आहेत हे सगळे एक्सपेन्सेस त्या कारणासाठी होत असतात. तर ऑडिटरने प्रत्येक एक्सपेन्सेस होत असताना तो एक्सपेन्सेस मान्यता घेऊन केलेला आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. एक्सपेन्सेस करत असताना, पेमेंट करत असताना चेकने केलेला आहे का रोखीने केलेला आहे, ज्या व्यक्तीला पेमेंट केलं आहे, ज्यासाठी खर्च केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये जे काही पावत्या, बिलं, व्हाउचर्स हे रेकॉर्ड केलेले आहेत का, घेतलेले आहेत का, त्याचं प्रॉपर फायलिंग झालं आहे का, डेट, अमाऊंट्स, त्या व्यक्तीचं नाव किंवा संस्थेचं नाव त्या ठिकाणी आहे का, या सर्व गोष्टी ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ऑडिटरने रिसिट्स आणि पेमेंट्सच्या संदर्भामध्ये ऑडिट चेक केलं पाहिजे. थँक्यू.